पोस्ट कोविड काही गोष्टी निदर्शनास आल्या, ते म्हणजे व्हिटॅमिन B12ची कमी होणे, व्हिटॅमिन D3ची कमी होणे, युरिक ॲसिड वाढणे आणि बहुतांशी लोकांमध्ये थायरॉईडचं प्रमाण दिसायला लागलेलं आहे. हे पोस्ट कोविड झालेले चेंजेस आहेत. आता युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण जे आम्ही कोविडच्या आधी बघितलेलं आहे त्याच्यात कमीत कमी 40% जास्त वाढ झालेली दिसते. म्हणजे येणाऱ्या जणांना आधी आम्ही फक्त CBC करायचो, म्हणजे फक्त हिमोग्लोबिन किती आहे, व्हाईट ब्लड सेल किती आहे एवढं बघायचो. आता आमचा सर्रास एक प्रोटोकॉल झाला की प्रत्येक व्यक्तीमध्ये CBC सोबत B12, D3 आणि युरिक ॲसिड केलंच पाहिजे, कारण प्रत्येक मॅक्सिमम लोकांमध्ये याची डेफिशियन्सी आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असं दिसत आहे. आणि त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे विकार हे दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, मणके दुखणे, सांधे दुखणे हा विकार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पण हे सगळं झालं आतापर्यंत आपण काय चुकतो, काय होतं त्यांनी हे झालं. पण आता हे पापं केली तर गंगा पण नहायला पाहिजे असं आयुर्वेद म्हणतो. तर काय करायला पाहिजे पुढे? तर मग 4 गोष्टी मग सांगितल्याप्रमाणे ते कसं करायला पाहिजे. वर्षातून किमान एकदा पंचकर्म करून शरीराची शुद्धी केली पाहिजे, ज्याला काही त्रास आहे अगर नाही आहे. किमान एकदा. आयुर्वेदात 3 वेळा सांगितलं आहे, म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार सांगितलं. स्वस्थ व्यक्तींमध्ये, आजारी व्यक्तींमध्ये ज्यांना काही त्रास आहे त्यांच्यासाठी ऋतू बघायची गरज नाही, त्यांच्यासाठी आत्ताची डिसीज कंडिशन बघणं गरजेचं आहे की आत्ताची स्टेटस काय आहे, आत्ताची क्रॉनिसिटी काय आहे, सिव्हिअरिटी काय आहे, आणि त्यानुसार ते कधी पण करायला पाहिजे, जेव्हा गरज आहे तेव्हा करायला पाहिजे. पण स्वस्थ व्यक्तींमध्ये वसंत ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये आणि हेमंत ऋतूमध्ये, हेमंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये या ऋतूंमध्ये पंचकर्म करायला सांगितलं आहे. मी म्हणतो 3 वेळा जाऊ दे, वर्षातून एकदा तरी किमान वेळ काढून ते केला पाहिजे. परत ते सांगू नका मेरे पास वक्त नाही आहे. मग वमन विरेचन बस्ती म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी करवणे, विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध घेऊन पोट साफ करवणे, बस्ती म्हणजे एनिमा देणे, वेगवेगळ्या औषधाच्या काड्याचा, तेलाचा, तुपाचा, नस्य म्हणजे नाकामध्ये औषध टाकणे, आणि रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग करणे. म्हणजे जसं आपण रक्तदान करतो ना तशीच पद्धत असते, फक्त त्याच्या आधी सुद्धा मालिशाने वाफ द्यावी लागते. मग हे सगळं करण्यासाठी आहे ना, पाठीचे विकार जे होतात, कमरेचे विकार जे होतात, बसून जास्त वेळ ज्यांना बसावं लागतं त्यांना हळूहळू पाठ, मी एक तो व्हिडिओ होता, मी नंतर प्ले झाला तर दाखवतो तुम्हाला नंतर, नाही तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण पाठवतो सगळ्यांना, की तुम्ही नक्की बघा, आवर्जून बघा की नक्की काय होतं. बसल्यानंतर जे सांधे असतात, मणके असतात, मणक्यांवर डिस्क असते ती कशी दबते, त्याच्यामुळे मग ती नर्व कशी दबली जाते, आणि नर्व दबल्यामुळे मग पाठ दुखणे, कंबर दुखणे आणि काय होतं. साधी गोष्ट आहे, ज्यावेळेला 2 हाडं एकत्र येतात, त्या हाडांना एकत्र न आणण्यासाठी एवढे दिवस कोण कारणीभूत होतं? कारण त्याचे मसल्सनी, स्ट्रॉंग मसलनी त्यांना पकडून ठेवलं होतं. मग इथे हाडांना ट्रीटमेंट देऊन काही होणार नाही आहे, औषध दिलं पाहिजे, ट्रीटमेंट दिली पाहिजे त्यांच्या मसल्सना स्ट्रॉंग करण्यासाठी, आणि मसल स्ट्रॉंग झाले तरच ते सगळं होणार. दुसरी गोष्ट, हा प्रॉब्लेम मुळातून कधी सुटणार? ज्यावेळेला हे अंतर जे कमी झालं ते वाढल्याशिवाय होणार नाही. ते कसं वाढणार? कारण ते तुम्ही ताणलं पाहिजे. ताणणार कसं? योगासनाने ताण, व्यायामाने ताणणार. मग व्यायामाने ताणायचं असेल ते मसल फ्लेक्सिबल पाहिजे, त्याच्यासाठी तेल लावलं पाहिजे, त्यासाठी मालिश झाली पाहिजे, मग ते फ्लेक्सिबिलिटी वाढणार, मग मसल इंजुरी होणार नाही, मसल स्ट्रेंथनिंग होणार. मसल स्ट्रेंथनिंग झालं, ते अंतर वाढलं तर आणि तरच तुमचा मणक्यांचा आणि सांध्यांचा प्रॉब्लेम सुटणार, अदरवाईज तो मुळातून सुटणार नाही. ते सगळे तात्पुरते उपाय होते. मग ते लेप लावा, नाहीतर काय वाटेल ते करा. कसली पण गोळी खाऊन ते वजन, ते अंतर वाढणार नाही, पेन किलर खाऊन ते अंतर वाढणार नाही. हे सगळे तात्पुरते उपाय. म्हणून मग ते वाट बघतात, पहिला पेन किलर खा, मग त्याच्यात इंजेक्शन देतो, हे करतो, ते करतो, फिजिओथेरपी कर. फिजिओथेरपी करायला काही हरकत नाही. फिजिओथेरपी मी त्याच्याकडे जाऊन किती वेळ करणार? त्याच्यानंतर व्यायाम करायला पाहिजे. व्यायामाचा चार्ट देतात. व्यायामाचा क्लास का नाही घेत? आम्ही योगाचा क्लास घेतो, तुम्ही व्यायामाचा क्लास का नाही घेत? तुमची इच्छा नाही आहे का त्यांनी बरं व्हावं म्हणून? बरं व्हायची इच्छा असेल तर तुम्ही व्यायामाचे क्लास घ्या, फिजिओथेरपीचे क्लास घ्या, मग आम्ही मान्य करू शकतो हां तुम्हाला खरंच ते मुळापासून बरं करायचं. नाहीतर आम्हाला असं वाटतंय की तुम्ही फक्त वाट बघताय ती वेळ कधी येईल आणि तुमचं ऑपरेशन कधी करू नको. ही ऑपरेशनची वेळ येता कामा नये, याच्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून मग आयुर्वेदामध्ये कटिबस्ती म्हणजे कमरेवरती तेलाचं आळं करणे असेल, त्याची नरिशमेंट करणं असेल, डिस्कची नरिशमेंट करणं असेल, किंवा पोटलीने शेक देणं असेल, याने मसलची फ्लेक्सिबिलिटी वाढली जाते, आणि मग त्यानंतर मालिश करणे असेल, या गोष्टी केल्या जातात. इकडे जे पहिले फोटो दाखवले शिरोधारेचा, हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आहे. याने आपले जे पिट्युटरी ग्लँड आहे, मग सांगितलं, त्याला स्टिम्युलेट केलं जातं आणि योग्य हॉर्मोन सिक्रेट केले जातात आणि हॅपी हॉर्मोन सिक्रेट केले जातात, आणि त्याच्यातून मग आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट होण्याला खूप जास्त मदत होते. त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी करणं गरजेचंच आहे 100%. आणि मग आपण ठरवायचं की काय जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, इन्स्टंट रिलीफ विथ साईड इफेक्ट, की थोडंसं वेळ द्यायला मी तयार. आज कोणीच म्हणायला तयार नाही ना की मला ताप आलाय, डॉक्टर काही हरकत नाही, मी 2 दिवस झोपून काढतो, मला एक गोळी द्या, काय असेल ते तुमच्या पद्धतीने उपचार द्या, मी झोपतो, व्यवस्थित ताप कमी होते आणि मग जा. नाही नाही नाही, 1 नाही 2 इंजेक्शन द्या, मला उद्याच्या उद्या बरं करा, मला उद्याच्या उद्या जायचं. कोणालाच वेळ नाही आहे, आणि ह्या वेळ नाही आहे. मला कळत नाही आहे की ते 45ला 50ला रिटायर होऊन जायचं कुठे? त्याच्यानंतरचा काय प्लॅन आहे? सांगावं मला कोणी पण, काय प्लॅन ठरलेला आहे? कुणाकडेच प्लॅन नाही आहे. रिटायर लोकांना विचारतो मी, त्यांनी काय प्लॅन केला रिटायर व्हायच्या आधी, त्याच्यानंतर काय करायचं? त्यांना असं वाटतं की याच्यानंतर पण कामच करत राहावे, काय करणार आहे? कारण त्याच्यानंतरचा प्लॅनच नाही आहे. त्याच्यानंतरचा प्लॅन नसेल तर त्या घाई गडबडीला आणि त्या घाई गडबडीत आपलं आरोग्य गमावण्याला काही अर्थ नाही आहे.
आयुर्वेदिक औषधांचे प्रकार तुम्हाला मोस्टली माहिती आहेत की गोळ्या असतात, चूर्ण असतात, अवलेह असतात, तेल तुप पण असतात. तेल आणि तुपांच्या बाबतीत खूप भीती घालून ठेवलेली आहे की तूप खायचंच नाही, हार्ट डिसीज होतो, हार्ट अटॅक येतो. तुपाशिवाय आम्ही जगूच शकत नाही. तुपामध्ये जे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स असतात ना, ते ब्रेनसाठी उपयोगी असतात. म्हणून तूप खाल्ल्याने बुद्धी वाढते असे आमचे पूर्वज सांगायचे. ते राहिलं बाजूला, आमच्या बुद्धी बदामध्ये वाढायला लागलेली आहे ना. त्यामुळे तूप हे खाल्लंच पाहिजे. फक्त ते तूप कशाचं असायला पाहिजे, लठ्ठ लोक आहेत किंवा ज्यांना जे रेग्युलरली तूप आहे ते गाईचं तूप हे जास्त चांगलं आहे, देशी गाईचं तूप. म्हशीच्या तुपाने वजन वाढतं, ते लहान मुलांना द्यायला चांगलं आहे, म्हणजे वाढीच्या वयामध्ये ते खायला चांगलं आहे. पण एकदा वाढीचं वय झालं 25 नंतर मात्र गाईचं दूध, गाईचं तूप पिलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आणि मग पुढचा टप्पा आहे तो योग्य व्यायामाचा. आपण रोज किमान काय केलं पाहिजे, किमान सुरुवात करण्यासाठी फक्त 15 मिनिटच व्यायाम केला पाहिजे. 1 तास व्यायाम करतो, 2 तास व्यायाम करतो असले काहीही प्लॅन करू नका, ते कधीही सक्सेसफुल होणार नाहीत. फक्त 15 मिनिटाचं तुम्ही विचार करा आणि 15 मिनिटं व्यायाम करा आणि बघा ते सक्सेसफुल होतं की नाही. 15 मिनिटं व्यायाम केल्याने, योगा केल्याने विशेषतः काय फायदे होतात हे ज्यावेळेला तुम्हाला दिसायला लागतं, ऑटोमॅटिकली तुमची गोडी लागते आणि ती 15 मिनिटं कशी अर्धा तासात, पाऊण तासात कन्वर्ट होतात तुमचं तुम्हाला कळणार नाही. पण हे रोजच्या रोज झालं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. मग 15 मिनिटं तुम्ही हॉटेलमध्ये असू दे, प्रवासात असू दे आणि कुठेही असू दे, तर 15 मिनिटं तुम्ही काढू शकताय. योगा करण्यासाठी फक्त 6x6 जागा लागते, याच्यापेक्षा जास्त जागा लागत नाही, इक्विपमेंट लागत नाही, काही लागत नाही, सगळं फुकटच आहे. पण ते फुकटचं नको आहे. म्हणून आम्हाला योगाचा ट्रेनर पाहिजे समोर. मग ट्रेनर असला की तो करून घेतो, बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठ, असं होतं. मग त्यावेळेला आम्ही करू शकतो. केलं की नाही मगाशी. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्राणायामाचा. प्राणायाम आता जे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सगळ्यात बेस्ट उपक्रम आहे. ऑफिसमध्ये रोज कमीत कमी 5 मिनिटं 2दा किंवा 3दा सगळ्यांनी प्राणायाम करायला चालू करा आणि बघा त्या ओव्हरऑल स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये किती फायदा होतो. व्यायामाची ही असली पाहिजे, आपली एक कॅटेगरी असली पाहिजे. म्हणजे व्यायाम हे 3 प्रकारचे असतात. एक कॅलरी बर्न करणारे, दुसरं जे आहे ते आपलं स्ट्रेंथनिंग करणारे, आणि तिसरं जे आहे ते आपल्याला ओव्हरऑल मसल टोन चांगलं करून ठेवणारे आणि स्टॅमिना वाढवणारे. मग ह्याचं बॅलन्स असला पाहिजे. आणि मग ऑफिससाठी काही गोष्टी हे आपण करणं गरजेचं आहे. कारण कंटिन्युअसली सिटिंग वर्क ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्याचा ताण हा आपल्या पाठीच्या मणक्यावरती येतो, मानेवरती येतो, सांध्यांवरती येतो. आणि तो व्हायचा नसेल तर एक सिंपल गोष्ट करायला पाहिजे. सगळ्या स्टाफसाठी प्रत्येक 30 मिनिटचा एक अलार्म लावायचा, एक भोंगा असतो ना आधीच्या काळी, तसा एक भोंगा लावायचा आणि 30 मिनिटाला ते वाजला की प्रत्येकाने उठायचं, उभं राहायचं आणि एक अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट तरी उभं राहायचं आणि उभं राहून काम करायचं किंवा एक राऊंड मारून यायचा. असं काहीतरी करणं गरजेचं आहे. तर तुमच्या स्टाफचं, तर तुमच्या एम्प्लॉईजचं हेल्थ हे चांगलं राहणार. मग ते लॉंग टर्म तुमच्यासाठी टिकून राहणार. त्यांच्याकडे ही पण भावना राहील की माझे मालक माझ्यासाठी खूप काही करतात आणि त्यासाठी त्यांची एक लॉयल्टी बनून राहील. आणि मग टाईमचं मॅनेजमेंट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज टू डू लिस्ट झाली पाहिजे झोपायच्या आधी, की मी उद्या काय करणार आहे, दिवसभराचं माझं शेड्युलिंग कसं असणार आहे, मी सकाळी किती वाजता उठणार आहे पासून ते रात्री किती वाजता झोपणार आहे, कुठल्या वेळेत काय काय कामं करणार आहे. याने काय होतं की सुसूत्रता येते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हे कळतं की माझ्याकडे वेळ किती शिल्लक आहे, किती नाही आहे. मग नवीन काम आलं तर ते कुठे घुसवायचं, कुठे नाही घुसवायचं, या गोष्टी कळत जातात आणि मग अनावश्यक स्ट्रेस येत नाही. नाहीतर काय होतं की माझ्याकडे खूप काम आहे, किती ते माहिती नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी आली पाहिजे. माझ्याकडे 1 काम आहे, 10 काम आहेत, 25 आहेत, 100 आहेत, 200 आहेत, सांगा ना किती काम आहेत. मग त्याच्या पलीकडं माझ्याकडे आहेत किती, 24च तास आहेत, 25वा तास नाही आहे माझ्याकडे. मग त्याच्यातले झोपेला लागणार, जेवणासाठी लागणार, आंघोळीसाठी लागणार, हे सोडून माझ्याकडे किती तास आहेत, तेवढाच वेळ मी काम करू शकतो. हे मान्य करा. हे मान्य करून त्याच्यानंतर तेवढं काम करा. मग वाटलं तर कामाची तुमची गती वाढवा अजून करायचं असेल तर. पण अदरवाईज आयुर्वेदात त्याला एक व्याधी सांगितलं, त्याला म्हणतात राजयक्ष्मा, आणि त्याचं एक कारण सांगितलं, त्याला म्हणतात साहस. साहस म्हणजे आपल्या कपॅसिटीच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला जाणे म्हणजे साहस. कपॅसिटी नसताना ते घेऊन पडला तर तो धनुष्य घेऊन तुम्ही खाली पडणार, ते पुढे जाणार नाही. त्यामुळे कपॅसिटी आधी बिल्ड करा आणि कपॅसिटी बिल्ड करून केलं तर त्याचा ताण येणार नाही आणि ताण आणायचं नाही, हे आपला उद्देश आहे.